वाटण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आणि फिश फ्राय करताना थोडा हा पण मसाला घालावा लागतो आणि नंतर मिरची पूड ह्याची मिरची पूड काश्मीरी मिरची पूड पण घालायची. तर त्यासाठी मी हा वेगळा काढलेला आहे. आणि हे शेतके म्हणतात ह्याला. हे जे आज खूप चांगली मासळी मिळालेली आहे, खूप म्हणजे खूप चांगली अशी अत्यंत दुर्मिळ कधीतरी अशी मिळतात. आणि मला वाटते कारवार आणि गोव्याला पण एवढे मोठे मोठे नाही मिळत. तर आज मी ह्यांची आमटी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी हे मासे साफ करून घेत आहे. ह्याच्यावर पुष्कळ खवळे असतात. तर पोळीनी चिरून देतात, पण त्यांचं चिरणं आम्हाला तेवढं आवडत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून नुसतं खपल्या काढून घेतलेत आणि बाकीचं मी इथे साफ करते. दोन लाईट नकात. तुकडी कर अशी मागे ठेवून घ्यायची. अय्यो बापरे, एक कपूर किंवा खर्च मागे कपड्यावर येतो इथे. हां, आता ह्याचे मी तुकडे केलेले नाही आहेत. ते स्वच्छपणे धुवून नंतर मी ह्याचे 2 किंवा 3 तुकडे करणार आहे. अशा प्रकारे आत काही असलं तर काढून घ्यावं आणि स्वच्छ करावं आणि नंतर तुकडे करावे, म्हणजे त्याची चव फार चांगली राहते. कुठलाही माशांचे तुकडे सगळे आधी केले तर त्यातलं बहुतेक जे सत्व बहुतेक चव त्यातून जाते. हा मासा स्वच्छ मानला जातो, कारण ह्याच्या आतमध्ये बघितलं तुम्ही सुद्धा तसं काहीच नसते आणि तब्येतीलाही खूप चांगला असं मी ऐकलेलं आहे. हा एवढा मसाला मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर पण घालणार आणि लिंबू पिळणार. लिंबू फार घट्ट आहे. लाल मिरची पावडर एवढी घातलेली आहे मी. हवा असेल तर ह्याच्यामध्ये धण्याचा कारवारी मसाला थोडा घातला तरी चालतो, त्याला चव तर चांगली येणारच आहे. मीठ ह्या मसाल्यामध्येच घालावे आणि मिरची पावडरही घालावी. अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये जाते आणि मिरची पावडर घे. हे हाताला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यावे आणि एक 10-15 मिनिटं हे लावून ठेवायची. किंवा जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तळायची असली तरी तुम्ही फ्रीजमध्ये हा मसाला लावून खाली ठेवू शकता. डीप फ्रीजरमध्ये नाही ठेवायची. आता ह्या सगळ्या तुकड्यांना मी रव्यामध्ये घोळवणार आहे आणि शॅलो फ्राय करणार.
तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. पुढे असे सर्व बाजूने त्याला रवा लावून घ्यायचा. वरून तेल घालून घेऊया. वरून आम्ही आजूबाजूला मासे कधी शॅलो फ्राय करायचे. डीप फ्राय केलेल्या त्यात नुसतं तेल असतं आणि त्याच्यामुळे त्याची चव जाते. त्यामुळे आम्ही शॅलो फ्रायच प्रिफर करतो.